dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about transcription. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस आपण शिकणार आहोत पहा. याचा आपण स्टडी करणार आहोत. तर ट्रान्सक्रिप्शन ही जी प्रोसेस आहे ती कशी होते, नंतर ती कुठे होते, त्या प्रोसेससाठी कोणकोणते एन्झाईमची आवश्यकता असते, नंतर हे ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस संपल्यानंतर काय होणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत पहा. ट्रान्सक्रिप्शन. आता हे ट्रान्सक्रिप्शन पहा, आपण शिकलो लास्ट व्हिडिओमध्ये आपण DNA रिप्लिकेशन शिकलो. डीएनएचं रिप्लिकेशन कसं होतं, DNA मॉलिक्यूलमध्ये DNA जो मॉलिक्यूल असतो त्यासारखा दुसरा DNA मॉलिक्यूल त्याची कॉपीज कशी तयार होते, नंतर त्यामध्ये सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन आपण स्टडी केला पहा. मग आता आज आपण त्या प्रोटीन सिंथेसिस, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन सिंथेसिस सांगितलं पहा. त्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये या दोन प्रोसेस आहे, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. आणि मग आज आपण ही ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसला आज सुरुवात करणार आहोत पहा. आता ट्रान्सक्रिप्शन मध्ये पहा त्यांनी काय सांगितलंय, ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्ट्रँड ऑफ DNA इज कॉपीड इनटू RNA. या ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होते, जी इन्फॉर्मेशन असते ती एक स्ट्रँड ऑफ DNA वन स्ट्रँडमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती काय होते, कॉपीड होते आणि त्यापासून काय होतो, RNA तयार होतो पहा. आता हे जे DNA असतात, हा DNA डबल स्टँडर्ड असतो पहा. DNA आपण शिकलो, DNA हा डबल स्टँडर्ड असतो. आणि मग त्या DNA हे डबल स्टँडर्ड असतात, परंतु जो एकच स्टँड असतो त्याचीच इन्फॉर्मेशन काय होते, कॉपी केली जाते आणि मग त्यापासून mRNA तयार केला जातो पहा. मग त्यापासून जो ओरिजिनल DNA स्टँड असतो त्याला काय म्हणायचं, टेम्पलेट स्टँड असं म्हणतात. आणि त्या टेम्पलेट स्टँड म्हणजे आपल्याला एक नवीन स्टँड तयार करायचा असेल तर आपल्याला एक स्टँडची आवश्यकता असते. आणि जो पहिला जो स्टँड असतो त्याला काय म्हणतात, टेम्पलेट स्टँड असं म्हणतात. आणि जो नवीन तयार होतो त्याला काय म्हणायचं, कोडिंग स्टँड असं म्हणतात पहा. मग हा जो आपल्याला जर कॉपी करायची असेल स्टँडची, तर कॉपी बनवण्यासाठी आपल्याला ओरिजिनल स्टँड पाहिजे. आणि हा ओरिजिनल जो स्टँड आहे त्यालाच काय म्हणतात, टेम्पलेट स्टँड असं म्हणतात. आणि जो कोडिंग स्टँड आहे म्हणजे कोडिंग स्टँडची कॉपी जी असते त्यालाच काय म्हणतात, mRNA असं म्हणतात पहा. टेम्पलेट स्टँडपासून कोडिंग स्टँड तयार होतो. आणि कोडिंग स्टँड म्हणजेच काय असते, त्याची कोडिंग स्टँडची कॉपी असते म्हणजे ती mRNA असतो पहा. म्हणजे कोडिंग स्टँड आणि mRNA हे सारखेच असतात. त्यामध्ये फक्त RNA जर आपण पाहिला तर त्यामध्ये DNA मध्ये काय थायमिन आहे, परंतु ज्या वेळेला RNA तयार होतो, RNA स्टँड तयार होतो, mRNA तयार होतो, त्यावरती थायमिन आहे म्हणजे काय असतो, फक्त युरॅसिल असतो पहा. मग during transcription information of only one strand of DNA is copied into RNA and this strand of DNA act as a template. आणि जो ओरिजिनल स्टँड आहे त्यालाच काय म्हणतात, टेम्पलेट स्टँड असं म्हणतात. आणि आपल्याला नवीन स्टँड तयार करण्यासाठी आपल्याला टेम्पलेट स्टँडची आवश्यकता असते. आणि जो नवीन होतो त्यालाच काय म्हणतात, कोडिंग स्टँड असं म्हणतात. आणि मग कोडिंग स्टँडचीच कॉपी काय असते, mRNA तयार होतो. एन्झाईम RNA पॉलिमरेज catalyzes the formation of RNA transcript. RNA ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय, mRNA तयार होतो पहा. या प्रोसेसमध्ये ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतो, जो DNA असतो त्या DNA पासून काय तयार होतो, mRNA तयार होतो. आणि मग या प्रोसेसला काय म्हणतात, RNA ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतात पहा. आता ज्यावेळेला आपण DNAचं रिप्लिकेशन शिकलो त्यामध्ये DNA तयार करण्यासाठी DNA पॉलिमरेज एन्झाईमची आवश्यकता होती. आता आपल्याला काय तयार करायचं आहे, DNA पासून आपल्याला mRNA तयार करायचा आहे. आणि मग हा mRNA तयार करण्यासाठी कोणतं एन्झाईम आहे, RNA पॉलिमरेज. DNA तयार करण्यासाठी DNA पॉलिमरेज आणि RNA तयार करण्यासाठी RNA पॉलिमरेज या एन्झाईमची आवश्यकता असते पहा. मग एन्झाईम RNA पॉलिमरेज कॅटलायझेस द फॉर्मेशन ऑफ RNA ट्रान्सक्रिप्ट. पण त्यामध्ये आता हा जो DNA आहे
पण हा DNA डबल स्टँडर्ड DNA आहे, तुम्हाला माहिती आहे डबल स्टँडर्ड DNA आहे. मग हा जो डबल स्टँडर्ड DNA आहे, मग यामध्ये काय होते, जे RNA पॉलिमरेज आहे, RNA पॉलिमरेज एन्झाईम त्याला आपल्याला या स्ट्रँडमध्ये इंजेक्ट करायचं आहे. आणि ज्यावेळेला हे RNA पॉलिमरेज त्याला इंजेक्ट केलं जातं त्यावेळेला ते RNA पॉलिमरेज कुठे जॉईन होतो, ज्या ठिकाणी कोडिंग स्ट्रँड आपल्याला तयार करायचं आहे त्या कोडिंग स्ट्रँड जी इन्फॉर्मेशन आहे, जी इन्फॉर्मेशन कोणत्या स्ट्रँड जवळ आहे त्या ठिकाणी तो काय होतो, RNA पॉलिमरेज काय होतो, जॉईन होतो, जवळ जातो, त्या कोडिंग स्ट्रँड जवळ जातो. आणि मग तो RNA पॉलिमरेज इंजेक्ट झाला की हे जे दोन्ही स्ट्रँड असतात हे दोन्ही स्ट्रँड काय होतात, असे ओपन होतात. पहा, हे दोन्ही पण स्ट्रँड काय झाले, ओपन झाले. आणि ओपन झाल्यानंतर त्यामध्ये काय होतो, आपण पाहिलं रिप्लिकेशन फोर्क तयार होतो. आणि या रिप्लिकेशन फोर्क तयार झाला की यामध्ये हा टेम्पलेट स्ट्रँड आणि टेम्पलेट स्ट्रँडपासून कोडिंग स्ट्रँड हा बनवला जातो. पहा, आणि मग कोडिंग स्ट्रँडच म्हणजे काय असतो, हा mRNA असतो. पहा, मग या कोडिंग स्ट्रँड इथं काय होतं, ही जे दोन्ही स्ट्रँड आहेत एकमेकापासून सेपरेट होतात. या प्रोसेस पुरतेच तात्पुरते सेपरेट होतात, परंतु हा जो भाग आपण जो कट केला की ते परत काय होतात, जो DNA मॉलिक्यूल आहे तो परत काय होतो, असा ट्विस्टेड होतो. पहा, आता ती हे कसे झालेले आहे, असे सेपरेट झालेले आहे, असा फोर्क तयार झालेला आहे. पहा, तर या तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे काही दोन्ही स्ट्रँड हे एकमेकापासून सेपरेट होतात. एक सेपरेट झाल्यानंतर ज्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे, कोणत्या स्ट्रँडकडे इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्याची, त्या स्ट्रँडकडे हा RNA पॉलिमरेज जॉईन होतो. आणि मग तिथं काय होतं, कोडिंग स्ट्रँड तयार होतो. आणि कोडिंग स्ट्रँड तयार झाला इथं हे नायट्रोजनस बेस पेअर असतात त्याच्यामध्ये. आणि मग यापासून काय होतो, हा mRNA त्यापासून तयार होतो. पहा, मग आता पुढं पहा, DNA is located in the nucleoid of prokaryotes and in the nucleus of eukaryotes. आता पहा, आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल त्यामध्ये अनडेव्हलप्ड सेल असते आणि यूकॅरियोटिक सेल डेव्हलप्ड सेल असते. प्रोकॅरियोटिकमध्ये जो न्यूक्लियस आहे तो अनडेव्हलप्ड असतो आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस कसा असतो, डेव्हलप्ड असतो. आणि मग त्यामध्ये हे जे DNA आहे, ह्या DNA कुठं आहे, दॅट इज DNA इज प्रेझेंट इन द न्यूक्लिओइड. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो DNA आहे तो कुठं प्रेझेंट आहे, न्यूक्लिओइडमध्ये प्रेझेंट आहे. आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये जो DNA आहे तो कुठं प्रेझेंट आहे, DNA इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. यूकॅरियोटिक सेलमध्ये तो कुठं आहे, न्यूक्लियसमध्ये आहे. पहा, लक्षात ठेवा. तर DNA इज लोकेटेड इन द न्यूक्लिओइड ऑफ प्रोकॅरियोटिस and in nucleus of eukaryotes. DNA transcription takes place in nucleus in eukaryotes, whereas translation occurs in cytoplasm. आता पहा, DNA ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस इन यूकॅरियोटिस. आता आपण जे ट्रान्सक्रिप्शन पाहणार आहोत यूकॅरियोटिक सेलमध्ये आपण पाहणार आहोत. पहा, समजा आता अशी सेल आहे. पहा, या सेलमध्ये काय, हा न्यूक्लियस काढला आहे, यूकॅरियोटिक सेल काढलेली आहे. आणि या सेलमध्ये हा जो आहे तो काय काढलेला आहे, हा न्यूक्लियस काढलेला आहे. पहा, आणि इथं काय आहे, सायटोप्लाझम आहे. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन हे तयार होतं यूकॅरियोटिक सेलमध्ये. ते ट्रान्सक्रिप्शन कुठं घडतं, हा mRNA मध्ये घडतं. पहा, इथे काय असतं, त्या न्यूक्लियसमध्ये असे DNA असतात. पहा, त्यापासून काय होतो, या प्रोसेसचे ट्रान्सक्रिप्शनमध्ये हा सिंगल स्टँडर्ड DNA हा डबल स्टँडर्ड असतो, त्यापासून mRNA तयार होतो. तो सिंगल स्टँडर्ड हा mRNA तयार होतो कुठं, हा न्यूक्लियसमध्ये तयार होतो. पहा, म्हणजे DNA पासून RNA तयार, mRNA तयार होणे, त्या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. आणि मग ही जी ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस आहे ती कुठं घडते, ही न्यूक्लियस. कुठं घडते, न्यूक्लियसमध्ये. आणि मग ट्रान्सपोर्टची प्रोसेस कोणती आहे, ट्रान्सलेशन. मग आता ट्रान्सलेशनची प्रोसेस कुठं घडते, या सायटोप्लाझममध्ये घडते. पहा, इथं ट्रान्सक्रिप्शन आणि इथं कोणती, सायटोप्लाझममध्ये काय आहे, त्यामध्ये ट्रान्सलेशन प्रोसेस आहे. पहा, मग यामध्ये जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस शेजारी काय आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात. तुम्हाला माहिती आहे, आपण 11th स्टँडर्डमध्ये शिकलोय. त्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात. आणि या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती काय असतात, रायबोसोम्स असतात.
आणि मग या रायबोसोम्स, मग रायबोसोम्स म्हणजे काय आहे, हे प्रोटीन फॅक्टरी त्याला म्हणतात. रायबोसोम्सला प्रोटीन फॅक्टरी असं म्हणतात पहा. आणि मग हे जे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर पोर असतात आणि या न्यूक्लिअर पोरमधून हा जो mRNA आहे, हा mRNA काय होतो, बाहेर येतो आणि तो सायटोप्लाझममध्ये येतो. येते लक्षात. आणि मग mRNA हा सायटोप्लाझममध्ये आला की पुढची प्रोसेस कोणती आहे, ट्रान्सलेशन. हे DNA ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते न्यूक्लियसमध्ये घडतं युकॅरियोट्समध्ये, आणि ट्रान्सलेशन जी प्रोसेस आहे ती कुठं घडते, सायटोप्लाझममध्ये. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये काय होतं, DNA पासून mRNA तयार होतो आणि नंतर हा mRNA न्यूक्लिअर पोरमधून बाहेर येतो, सायटोप्लाझममध्ये येतो आणि मग त्या mRNA पासून काय होतात, प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात पहा. आता हे इथंच ट्रान्सक्रिप्शन झालं पहा, इथंच ट्रान्सक्रिप्शन झालं, इथं काय नाही झालं, इथं ट्रान्सलेशन झालं. मग हे ट्रान्सक्रिप्शन इथं काय होतं, कारण या ट्रान्सक्रिप्शनसाठी जे न्यूक्लिओटाईड लागतात पहा, त्यामध्ये आपण mRNA या DNA DNA पासून mRNA तयार होतो. मग त्यासाठी या नवीन स्ट्रँड तयार करण्यासाठी जे न्यूक्लिओटाईड असतात, हे न्यूक्लिओटाईड हे न्यूक्लियसमध्ये असतात आणि म्हणून हा नवीन स्ट्रँड म्हणजे ट्रान्सक्रिप्शन हा कुठं तयार होतं, हे न्यूक्लियसमध्ये होतं. आणि मग कुठं काय आहे, mRNA पासून प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतात आणि प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी ॲमिनो ॲसिडची आवश्यकता असते. प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजे लॉंग चेन ऑफ ॲमिनो ॲसिड, आणि जे मटेरियल लागते रॉ मटेरियल ते कुठं असतं, हे प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी सायटोप्लाझममध्ये आहे. आणि म्हणून हे ट्रान्सलेशन हे सायटोप्लाझममध्ये घडतं आणि ट्रान्सक्रिप्शन हे ट्रान्सक्रिप्शनसाठी जे रॉ मटेरियल आहे ते न्यूक्लियसमध्ये आहे आणि म्हणून ट्रान्सक्रिप्शन हे न्यूक्लियसमध्ये घडतं आणि ट्रान्सलेशनसाठी जे रॉ मटेरियल आहे ते सायटोप्लाझममध्ये आहे आणि म्हणून ट्रान्सलेशन ही सायटोप्लाझममध्ये घडते पहा. लक्षात ठेवा का नाही, याच्यावरती एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात पहा. आता पुढं पहा, DNA ट्रान्सफर इन्फॉर्मेशन टू mRNA which then move to रायबोसोम्स. आता DNA ची जी इन्फॉर्मेशन आहे त्या mRNA जवळ, आता इथं काय झालं, DNA पासून mRNA तयार झाला. मग आता mRNA जवळ जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कोणती आहे, कोणते प्रोटीन मॉलिक्यूल तयार करायचे आहे, ती इन्फॉर्मेशन कोणाजवळ आहे, हे mRNA जवळ आहे. आणि मग या जी इन्फॉर्मेशन आहे mRNA जवळची, ती इन्फॉर्मेशन कोणाला दिली जाते, रायबोसोम्सला दिली जाते. कारण रायबोसोम्स हे प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी मदत करतात पहा, प्रोटीन फॅक्टरी त्याला म्हणतात. मग mRNA जवळ जी प्रोटीनची जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणाला दिली जाते, रायबोसोम्सला दिली जाते. रायबोसोम्सला दिली. मग आता तुम्हाला माहिती त्यामध्ये हा जे RNA आहे त्यामध्ये RNAचे 2 टाईप आहे, बेसिक टाईप, जेनेटिक आणि नॉन जेनेटिक. येते लक्षात. जेनेटिक हे जे टाईप आहे हा व्हायरसेसमध्ये दिसून येतो आणि जे नॉन जेनेटिक जे टाईप आहे ते युकॅरियोटिक सेलमध्ये दिसतात. आणि हे नॉन जेनेटिकचे टाईप तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये 3 टाईप आहे. आपण 11th स्टँडर्डमध्ये त्याचा स्टडी केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे mRNA, सेकंड आहे rRNA आणि थर्ड आहे tRNA. मग आता इथे mRNA तयार झाला. आता जी इन्फॉर्मेशन आहे ती रायबोसोमला दिली. मग आता जो rRNA आहे तो काय करतो, म्हणजे प्रोटीन मॉलिक्यूलला त्याला माहिती आहे कोणता प्रोटीन मॉलिक्यूल तयार करायचा आहे आणि त्यासाठी ॲमिनो ॲसिडची गरज आहे. आणि मग हा RNA काय करतो, tRNAला काय करतो, ज्या ॲमिनो ॲसिड लागतात ती इन्फॉर्मेशन हा rRNA हा NA देतो. आणि मग tRNA म्हणजे काय, ट्रान्सफर RNA. आणि मग tRNAला ती इन्फॉर्मेशन दिली की मग तो tRNA काय करतो, जी ॲमिनो ॲसिडची गरज आहे ते ॲमिनो ॲसिडला घेऊन येतो पहा रायबोसोम्सकडून. मग अशा प्रकारे त्यांनी म्हटले पहा, DNA ट्रान्सफर इन्फॉर्मेशन टू mRNA विच देन मूव्ह टू रायबोसोम्स. रायबोसोम्स कुठे असतात, त्या सायटोप्लाझमकडे असतात. मग हे जी mRNA या न्यूक्लिओर पोर जे असतात त्यामधून बाहेर येतो आणि मग बाहेर आला की तो काय करतो, इन्फॉर्मेशन देतो mRNA हा rRNAला आणि rRNA tRNAला इन्फॉर्मेशन देतो. कारण प्रोटीन RNA पासून प्रोटीन मॉलिक्यूल तयार करायचे आहे आणि मग कोणकोणते ॲमिनो ॲसिड लागतात ती इन्फॉर्मेशन रायबोसोम्स हा tRNAला देतो आणि मग tRNA हे ते ॲमिनो ॲसिड घेऊन येतो पहा.
आता नेक्स्ट आहे ट्रान्सक्रिप्शन ऑकर्स इन द न्यूक्लियस ड्युरिंग G1 अँड G2 फेज ऑफ सेल सायकल. आपण 11th स्टँडर्डमध्ये सेल डिव्हिजन हे चॅप्टर शिकलोय, त्यामध्ये सेल सायकलचा आपण स्टडी केलेले आहे. त्या सेल सायकलमध्ये 2 मेन फेजेस आहे. त्यामधली पहिली फेज आहे इंटरफेज आणि सेकंड आहे मायटोटिक फेज. त्या इंटरफेजमध्ये 3 फेज येतात, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. आता हे जे ट्रान्सक्रिप्शन आहे हे ट्रान्सक्रिप्शन या सेल सायकलमध्ये G1 आणि G2 फेजमध्ये होतं. पहा, transcription occurs in the nucleus during G1 and G2 phase of the cell cycle. The next part, transcription. DNA has promoter and terminator site. आता हा जो DNA आहे या DNA जवळ काय आहे, हा जो DNA इथं काढलेला आहे या DNA कडे काय आहे, प्रोमोटर साईट आहे. पहा, कोणती साईट आहे, प्रोमोटर साईट. आणि दुसरी कोणती आहे, टर्मिनेटर साईट आहे. पहा, प्रोमोटर साईट म्हणजे प्रोसेसला काय करायची, सुरुवात करायची. आणि टर्मिनेटर म्हणजे काय करायची, टर्मिनेटर साईट म्हणजे काय करायची, प्रोसेस जी आहे ती काय करायची, स्टॉप करायची. पहा, टर्मिनेटर साईट, प्रोमोटर साईट. असे जे DNA आहे त्या DNA हॅज प्रोमोटर अँड टर्मिनेटर साईट, अशा या 2 साईट आहे पहा DNAला. मग आता याच्यामध्ये आता हे प्रोमोटर साईट जी आहे त्या प्रोमोटर साईटचं जे फंक्शन आहे ते काय आहे, RNA जे पॉलिमरेज एन्झाईम आहे, कारण आपल्याला RNA तयार करायचा आहे त्यामध्ये RNA, म्हणून इथं RNA पॉलिमरेज एन्झाईमची गरज पडते. पहा, मग हा जो प्रोमोटर साईट आहे ही प्रोमोटर साईट काय करते, सिग्नल देते. मग सिग्नल दिला तरी काय करते, जे RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे ते RNA पॉलिमरेजला तो सिग्नल मिळतो. आणि मग जे RNA पॉलिमरेज या काय होते, ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी प्रोमोटर साईट आहे त्याची ठिकाणी काय होतं, हे जे RNA पॉलिमरेज आहे ते काय होतं, हे चिटकलं जातं. पहा, इथं जॉईन केलं जातं. पहा, RNA पॉलिमरेज ज्या ठिकाणी प्रोमोटर रिजन आहे, प्रोमोटर साईट आहे त्या RNA पॉलिमरेजला सिग्नल मिळाला की ते RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे त्या प्रोमोटर रिजनला काय होतं, ते बाइंड होतं. पहा, RNA पॉलिमरेज त्या साईटला बाइंड होतं. आणि मग त्या कोणत्या पार्टची इन्फॉर्मेशन आपल्याला कॉपी करायची आहे ते त्याला कळतं. आणि मग हे जे RNA पॉलिमरेज आहे या ठिकाणी बाइंड झालं हे RNA पॉलिमरेज, मग त्यापासून काय होतात, हे जे DNA स्ट्रँड आहे, DNA स्ट्रँड अगोदर असे असतात, ट्विस्टेड मॅनरमध्ये असतात. आणि मग ते RNA पॉलिमरेज काय करतं, याच्यामध्ये जे नायट्रोजन बेस असतं त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड पेरिंग असते. आणि मग हे जे बॉन्ड काय करतात, RNA पॉलिमरेज ब्रेक करतो. आणि RNA पॉलिमरेज हे बॉन्ड ब्रेक झाले की हे जे दोन्ही स्ट्रँड आहे ते काय होतात, सेपरेट होतात. आणि त्यापासून काय बनतो, mRNA बनतो. पहा, दाखवलेले आहे ज्या ठिकाणी RNA पॉलिमरेज बाइंड होतो त्या रिजनला प्रोमोटर रिजन असं म्हणतात. पहा, आणि मग त्या ठिकाणी प्रोमोटर रिजन RNA पॉलिमरेज त्या रिजनला बाइंड होतं. आणि मग त्याला कळतं कोणत्या पार्टची इन्फॉर्मेशन आपल्याला कॉपी करायची आहे. त्या ठिकाणी तो बाइंड झाला की त्यापासून नवीन स्ट्रँड तयार होतो. दॅट इज म्हणजे जे दोन्ही स्ट्रँड असतात असं ते काय होतात, एकमेकापासून सेपरेट होतात. हे दोन्ही स्ट्रँड ओपन होतात आणि मग त्यांच्यामध्ये जे हायड्रोजन बॉन्ड पेरिंग आहे ती काय होते, ब्रेक होते. आणि त्यापासून mRNA तयार होतो. पहा, मग अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट ॲट प्रोमोटर साईट अँड स्टॉप ॲट टर्मिनेटर साईट. मग आता या प्रोमोटर साईटला प्रोसेस सुरुवात होते आणि टर्मिनेटर साईटला काय होते, प्रोसेस स्टॉप होते. पहा, तर अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट ॲट प्रोमोटर साईट अँड स्टॉप ॲट टर्मिनेटर साईट. आणि टर्मिनेटर साईटला जे कोडॉन असतात ते स्टॉप कोडॉन आले की प्रोसेस काय होते, स्टॉप होते. पहा, आणि ज्या ठिकाणी प्रोसेस स्टॉप होते त्या साईटला काय म्हणतात, टर्मिनेटर साईट असं म्हणतात. पहा, ॲक्च्युली द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इन बोथ प्रोकॅरियोटिस अँड यूकॅरियोटिस इन्व्हॉल्व 3 स्टेजेस, इनिशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. ही जी प्रोसेस आहे या ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसमध्ये एकूण 3 म्हणजे प्रोकॅरियोटिक असेल किंवा यूकॅरियोटिक सेल असेल त्यामध्ये 3 स्टेजेस असतात. पहा, त्यामध्ये पहिली स्टेज आहे इनिशन, दुसरी आहे इलॉंगेशन आणि तिसरी स्टेज आहे टर्मिनेशन. मग त्यामध्ये पहिली स्टेप जी आहे इनिशिएशनमध्ये काय होतात, त्यामध्ये इनिशिएशनमध्ये दोन्ही पण स्ट्रँड जे DNA आहे ते डबल स्टँडर्ड असतात. आणि मग हे दोन्ही पण स्ट्रँड काय होते, एकमेकांपासून काय होतात, सेपरेट होतात. पहा, इनिशिएशन जो पहिली स्टेज आहे त्यामध्ये दोन्ही पण DNAचे स्ट्रँड काय झाले, ओपन होतात, एकमेकांपासून सेपरेट होतात. आणि नंतर सेकंड आहे ती इलॉंगेशनमध्ये काय करायचं, पूर्ण हा जो स्ट्रँड आहे
आलं लक्षात. पूर्ण हा एक स्ट्रँड आहे, हा पूर्ण आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करायचा आहे. मग तो अर्धा पार्टच त्याची कॉपी होत नाही, ते पूर्ण स्ट्रँड काय होतो, नवीन तयार होतो. कंप्लीट चेन म्हणजे जो mRNA बनतो त्याची कंप्लीट चेन ऑफ mRNA त्या ठिकाणी बनला जातो. इलॉंगेशन, त्यामध्ये कंप्लीट चेन तयार होते, म्हणजे पूर्ण कंप्लीट स्ट्रँड तयार होतो. त्याला म्हणायचं कोडिंग स्ट्रँड असं म्हणतात. आणि कोडिंग स्ट्रँड आणि त्या mRNA कोडिंग स्ट्रँडचीच कॉपी म्हणजे mRNA असतो. मग त्यामध्ये आता तिसरं आहे टर्मिनेशन. टर्मिनेशन या प्रोसेसमध्ये काय होते, जो RNA पॉलिमरेज आपण जे एन्झाईम पाहिलं ते बाइंड होतं त्या प्रोमोटर रिजनला. आणि हे जे RNA पॉलिमरेज असते त्याच्यामध्ये सिग्मा फॅक्टर असतात. आणि मग त्यामध्ये सिग्मा फॅक्टर असतात RNA पॉलिमरेज. आणि जोपर्यंत RNA पॉलिमरेजमध्ये सिग्मा फॅक्टर आहे तोपर्यंतच ते RNA पॉलिमरेज काय राहतं, ॲक्टिव्ह राहतं. आणि मग ज्या ठिकाणी टर्मिनेटर रिजनला आलं की हे जे सिग्मा फॅक्टर आहे ते काय होतात, बाहेर येतात RNA पॉलिमरेज. आणि मग तो RNA पॉलिमरेज डिॲक्टिव्ह होतो, म्हणजे तो काही कामाचा राहत नाही. आणि मग सिग्मा फॅक्टर बाहेर आले की RNA पॉलिमरेज सुद्धा काय होतो, सेपरेट होतो. आणि मग त्यापासून हा mRNA बनतो. आणि मग त्यावेळेला प्रोसेस काय होते, स्टॉप होते. आणि मग त्यामध्ये हा जो RNA पॉलिमरेज सुद्धा काही कामाचा राहत नाही, सिग्मा फॅक्टर पण बाहेर येतो. आणि मग हे दोन्ही पण जे पुढचं रिसायकलिंग त्यांचं चालू होतं. मग पुढचं नेक्स्ट ट्रान्सक्रिप्शन जी प्रोसेस आहे त्यासाठी त्यांचं रिसायकलिंग चालू होतं. कारण एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी एक RNA पॉलिमरेज एन्झाईमची आवश्यकता असते. अशा प्रकारे आपल्याला 1000 मिलियन म्हणजे आपल्याला प्रोटीन मॉलिक्यूल तयार करायचे आहे. आणि मग एवढे RNA पॉलिमरेज आणायचे कुठून, आणि मग हेच RNA पॉलिमरेज काय केले जातात, त्यांचं रिसायकलिंग केलं जातं. म्हणजे इथं तयार झाले, एक ट्रान्सक्रिप्शन पूर्ण झालं का परत त्यांचं रिसायकलिंग करून पुढचं ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस काय होते, सुरुवात होते. तर अशा प्रकारे या ट्रान्सक्रिप्शनमध्ये या 3 स्टेजेस आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये असेल किंवा युकॅरियोटिक्समध्ये असेल. त्यामध्ये पहिले इनिशिएशन, सेकंड आहे इनिशिएशनमध्ये काय होतं, DNA स्ट्रँड सेपरेट होतात. नंतर इलॉंगेशनमध्ये काय होतं, mRNA तयार होतो, त्याची कंप्लीट चेन तयार होते mRNAची, पूर्ण कंप्लीट स्ट्रँड तयार होतो. आणि तिसरी आहे टर्मिनेशन. टर्मिनेशनमध्ये काय होते, पूर्ण हे RNA पॉलिमरेज आहे तो काय राहतो, म्हणजे सेपरेट होतो, सिग्मा फॅक्टर पण बाहेर येतो. मग त्या टर्मिनेशनमध्ये पूर्ण mRNA तयार होतो. आणि मग हे RNA पॉलिमरेज आणि सिग्मा फॅक्टर ते पुढचं जे नेक्स्ट ट्रान्सक्रिप्शन आहे हे पूर्ण झालं, mRNA पूर्ण तयार झाला ही प्रोसेस काय होते, ट्रान्सक्रिप्शनची थांबते. आणि पुढचं जे नेक्स्ट ट्रान्सक्रिप्शन आहे ती प्रोसेस पूर्ण तयार होते. पुढच्यासाठी नेक्स्ट ट्रान्सक्रिप्शनसाठी ती प्रोसेसला ही RNA पॉलिमरेज आणि सिग्मा फॅक्टर जातात. तर अशा प्रकारे या प्रोसेससाठी अनेक RNA पॉलिमरेज एन्झाईमची आवश्यकता असते. प्रोटीन मॉलिक्यूलला एक RNA पॉलिमरेजची आवश्यकता असते. असे आपल्याला अनेक प्रोटीन मॉलिक्यूल RNA पॉलिमरेज एन्झाईम लागतील. आणि मग हे कुठून आणायचे, तर अशा प्रकारे त्यांचं रिसायकलिंग केलं जातं, ते पुन्हा काय केले जातात, वापरले जातात. तर अशा प्रकारे हे टोटल ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस आपण कशी आहे ते आपण पाहिले. आता जे ॲक्च्युअल जे प्रोसेस आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती प्रोसेस आपण ट्रान्सक्रिप्शनची पाहणार आहोत. त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन युनिट कोणकोणती आहेत, ट्रान्सक्रिप्शन युनिट कोणाला म्हणतात, नंतर ती प्रोसेसिंग ऑफ RNA ही ॲक्च्युअली प्रोसेस जी आहे ट्रान्सक्रिप्शनची त्याचा आपण स्टडी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा तुम्हाला आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.